आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। लाडकी बहीणमुळे अन्य अनुदानांवर परिणाम, नितीन गडकरी यांचे परखड मत। गडकरींच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्यामुळे इतर क्षेत्रामध्ये वेळेवर अनुदान दिले जाईल याची खात्री नाही, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे। ते रविवारी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते। गडकरींच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। राज्य सरकारने वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबामधील 18 ते 65 या वयोगटातील स्त्रियांसाठी ही योजना अलीकडेच सुरू केली आहे। त्या अंतर्गत दरमहा 1500 रुपये दिले जातात। यामुळे तिजोरीतून वर्षाला जवळपास 46,000 कोटी खर्च होणार आहेत। योजनेच्या लाभार्थींची संख्या सुमारे 2.5 कोटी आहे। याबाबत गडकरींनी गुंतवणुकीसाठी पूर्णपणे सरकारवर अवलंबून राहू नये असे आवाहन जनतेला केले। नितीन गडकरींच्या या विधानामुळे विरोधकांनीही टीकास्त्र सोडलं। इतर योजनांचे पैसे या योजनेला वळते केल्याच्या आरोपांना यामुळे खतपाणी मिळालं आहे। वंदे मातरम मराठी न्यूजसाठी सतीश खोत। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।